विद्युत प्रवाह वाढल्याने उपकरणे जळून खाक. पाटणे येथील नागरिकांचे लाखोंचे नुकसान. पाटणे येथील अचानक विद्युत प्रवाह वाढल्यामुळे शुक्रवारी सकाळी 7 ते 7:30 या दरम्यान ग्रामस्थांच्या घरातील फ्रीज, मोबाईलचे चार्जर, पाण्याचे पंप, फॅन, LED टीव्ही, विद्युत बल्ब, संगणक, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन व इतर विद्युत उपकरणे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच काही डॉक्टरांच्या दवाखान्यातील आणि डायग्नोस्टिक लॅबमधील वैद्यकीय उपकरणे सुद्धा या विद्युत प्रवाहाच्या झटक्याने जळून खाक झाली. शुक्रवारी दिवसभर विद्युत मंडळाचे चंदगडचे अधिकारी चौगुले व त्यांच्या टीमने येऊन पाहणी केली. पॅथॉलॉजी लॅबमधील 2,90,000 किमतीची CBC मशीन जळाल्यामुळे संबंधित चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच विद्युत उपकरणांचा आकडा विचारात घेतला तर 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर नागरिकांना फार मोठा आर्थिक भुर्दंड बसलेला आहे. संबंधित घटनेचा विचार करून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात येऊन पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सुरेश बागवे, LED फ्रीज, कल्पेश शिंदे, वॉशिंग मशीन LED, संदीप पाटील, TV फॅन, प्रमोद वनकुंद्रे, फॅन, TV यांच्यासह इतर नागरिकांचे नुकसान झाले आहे.